नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी येथील पाटबंधारे विभाग क्रमांक 2 मधील वर्ग 3 आणि 4च्या कर्मचाऱ्यांना मागील 6 वर्षापासून शासन नियमानुसार गणवेश आणि इतर साहित्य दिले जात नसल्याचा कर्मचारी आक्रमक झाले आहेत। आज कार्यालय परिसरामध्ये कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी आंदोलन केले आहे। यावेळी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचावाची देखील पाहायला मिळाली। मागील 6 वर्षापासून या कर्मचाऱ्यांना गणवेश मिळत नसल्याने इतर लाभापासून सुद्धा हे कर्मचारी वंचित आहेत। तर दुसरीकडे या कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल देखील कार्यालय व्यवस्थापन जाणीवपूर्वक उशीर करत असून 15 तारखेपर्यंत पगार होत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। यानंतरही यावर योग्य ती कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। तुम्हाला सरकार दिलाय का? दिला नाही, दिला द्यावं म्हणलं तुम्हाला। नाही, अर्ज दिला होता का? अर्ज दिला नाही। कॅमेरामनचं काय? हे सामूहिक आहे, पत्रकार आहेत मॅडम। नाही, पण विषय काय? कशासाठी? विषय ते वाचा तुम्ही। गणवेश कोणाला होता गणवेश? बघा ना, त्याला ग्रीन क्लास कोड का आता कोणाला कर्ज पगार लवकर करा ना। त्याच्यानंतर पगार लवकर केले नाही तर उशिरा करता 10-15 दिवसांनी आणि त्याच्यानंतर सध्या आवाज कसा कोणाला तुमचा भांडरपाल आले हे काय 6 वर्षापासून धुळे भत्ता नाही काय नाही हे काय सगळं आम्हाला बूट चप्पल सगळं होतं कॅप होती ड्रेस होता लोक चोर म्हणून मारतील ना साहेब आम्हाला कर्मचाऱ्याला काहीच नाही ना आम्ही का चोर आहेत का वसुलीला गणवेश पाहिजे त्यांना तुम्ही सांगू भांडारपाल कोण आहे भांडारपालचं काम काय पूर्वीचे भांडारपाल लोक काय करत आहे तसं मी सॅलरी कधी येतात मावाचं काम 20 तारखेच्या अगोदर अटेंडन्स मावा सगळ्या सभेला पत्र लिहा तुम्ही पूर्वी कसं आहे मी जुना शासकीय कर्मचारी संघटनेमधील एक पदाधिकारी जिल्हा उपाध्याय वर्ग 4चा मी कर्णिक साहेबाच्या कुलते साहेबाच्या संघटनेमध्ये काम करणार आहे। आम्ही लढा दिलेले मोर्चे काढले मला वेळ पडली तर तसेच मी मोर्चा काढेल ना कर्मचारी संघटनेची मीटिंग घेऊन ते तुम्ही सूचना द्या तुम्ही कुठे राहा दिल्लीला राहा पण सूचना तुमच्या लेवलला द्या नाही गणवेश नाही त्याच्यात आमचे हप्ते चालेल का उशिरा ते व्याज अधिक तर 3 पट लागायले सगळ्या पतपिढे बँकेचं चाले तर मग आमचे पगारातून इतकं चाले आपला आत्महत्या झाला ना आमचे लेकरं बाळ उपाशी मारायचे का अधिक तर व्याज चाले फुकटमध्ये तुम्ही पगार 10 तारखेच्या केली तर ठीक नाही तर मी उपोषण ठोकेन। मला 10 तारखेला 5 तारखेपर्यंत पगारी झाल्या पाहिजे आणि चेक 2-3 दिवसांनी सगळ्या पतपिढी बँकेला गेले पाहिजे। आम्ही लेकरा बाळाच्या लग्नाला कर्ज उचलले त्याच्यानंतर घरबांधणीला कर्ज उचलले त्याच्यानंतर बिमारीला कर्ज उचलले आता याच्या पुढे मला कर्मचारी सगळे ऑफिस मध्ये येते खाली दिसले नाही पाहिजे काही वेळेस आपले कर्मचारी जागेवर नसतात हे मला माहिती आहे। तुम्ही 36 वर्ष नोकरी केली तुमच्या डिपार्टमेंट अंतर्गत तसं करा ना बायोमेट्रिक तयार करा सगळे आले पाहिजे। आता तुम्ही विचारू शकता गणपती गणवेश का नाही घातला तुम्ही विचारू शकता कधी कारवाई करा ना गणवेश नाही घातल्यावर आम्ही सांगतो ना तुम्हाला कायद्याने आवाज मला तसा मी काय करणार मी राजकीय बोलत नाही तुम्ही आहेत मी पण कर्मचारीचे मी कर्मचारी झुकणं मांडायला आलो मी भांडायला आलो सगळ्यावर धान्य भरा की नाही सांगा बरं तुम्ही सांगा बरं ताई तुमचे कर्ज उचलले तुम्ही तुमचे हप्ते किती 3 पट व्याज चालले तुम्हाला काय तमाशा लावला पगारी का लवकर होत नाहीत पगारी 1 तारखेला व्हायला पाहिजे जीआर आहे माझ्याकडे मी यांना सांगायला मी चौकात नाही मी कलेक्टर पाशी उपोषण करीन ना मंत्रालयात करीन वेळपडीचा आधार मधावर ह्या डिव्हिजनच्या संदर्भात तुम्हाला मी विनंती आहे
मीटिंगचा आपल्याच कर्मचारी आहे, ते काय तुम्ही रातभर घेतली तरी चालते, पण आमचं दुखणं तुम्ही समजून घ्या. आम्ही नाही म्हणत नाही. आता तुम्ही किंवा बाहेर गावाला गेले, दौऱ्याला गेले, ठीक आहे, हरकत नाही. आम्हाला कधी रजेवर सही पाहिजे, कधी रजा मंजूर करून घ्यावं लागते, आम्हाला कधी जिथे पाहिजे. वसुलीला रातभर दाखवणार नाही गेले, उद्या काही वसुली होती, आज तुम्ही मीटिंग त्याच्यामुळे अशी आहे. वर्ग 4 कर्मचारी, वर्ग 3 कर्मचारी, कॅन इन्स्पेक्टर असो, मोजणीदार असो, या DK असो, कालवा चौकीदार असो, कालवा निरीक्षक असो, या कालवा टपाली असो, अशांना गणवेश नाही. गणवेश वेळेला 6 महिन्यापासून भेटला नाही, त्यामुळे यांनी गणवेशचा भत्ता दिला नाही आणि धुले भत्ता दिला नाही. त्या संदर्भात निवेदन दिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आमची वेळेला पगार होत नाही 1 तारखेला. आम्ही लेकराबाळांच्या लग्नासाठी, आम्ही लेकराबाळांच्या बिमारीसाठी, आम्ही घर बांधणीसाठी कर्ज उचललेले आहे. त्या कर्जाचे हप्ते लवकर जात नाहीत. कारण असं आहे की 1 तारखेला पगार होण्याच्या अगोदर 15 तारखेपर्यंत पगार करतात आणि पगार झाल्यानंतर 15 तारखेपर्यंत पतपड्याला वगैरे जे असतात ना आम्हाला कर्ज देणारे बँका फिंका सहकारी पतपडी संस्था यांच्यामार्फत जे कर्ज घेतलेले 10-10, 20-20 लाख रुपये त्यांचे हप्ते जाता तर 15 दिवसानंतर गेल्यानंतर 3 पट आम्हाला व्याज लागत राहते. तर ते पूर्ण पगार आमची व्याजातच जात असती. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आमच्या लेकराबाळ्याची हळहळ का घेतात हे अधिकारी लोक? आमचा पगार वेळेला करायचा आहे ना, कर्तव्य GR आहे शासनाचं 1 तारखेला करणे. केव्हापासून पगारीची अडचण निर्माण झाली? हे झाले 6-8 महिन्यापासून. बरं, मग या संदर्भात आपण बोललेले आहेत का? मी बोललेलं नाही. आता एकी केली मी सगळ्या कर्मचाऱ्यांची. हे नवीन लोक लागलेले आहेत, यांना तेवढी माहिती नाही. पूर्वी आपण राज्य सरकारी कर्मचारी संघटनेत महिन्यात केव्हा पगार होतो? महिन्याची 10-15 तारखेला. 10-15 नियमानं 1 तारखे ते 5 तारखेच्या अंतर. बरं हां. मग आता मॅडमला निवेदन देऊन काय म्हणालात आपण? काय म्हणाला का मी मागली हीच. बाबा आम्हाला वेळेला पगार नाही झाल्या. आता महिला आहेत, लेकरं बाळावाले आहेत, त्याला ट्युशनला पैसे नसतात, लेकराला ॲडमिशनला पैसे लागतात. कधी कधी कोणते काय भानगडी बिमारी आहे, बाप वगैरे काय बिमार येतात, तेव्हाच पैशाचं उत्पन्न कुठून आणायचं? चोऱ्या करायच्या का? पगार वेळेला झाली तर याचं आमच्या कर्मचाऱ्याच्या पाठीमागं काहीतरी सपोर्ट राहील ना. आम्हाला लोकाला भीक मागायची गरज भासणार नाही. म्हणून आम्ही कर्मचारी हे नात्याने वर्ग 4चे वर्ग 3चे कर्मचारी कचरून गेलो. हे जलसंपदा विभागाअंतर्गत कार्यकारी अभियंता विभाग क्रमांक 2 अंतर्गतल्या सर्व कर्मचारी, शाखा असो या उपविभाग असो, सगळेच असो, त्याचा प्रश्न आहे. निदान किती कर्मचारी सर्व? अंदाजे सगळे म्हणलं तर 400-500 आहेत. म्हणजे सगळ्या विभागातले विभागाअंतर्गत सब डिव्हिजन, पाथरी सब डिव्हिजन 8, पाथरी सब डिव्हिजन 6, दैठणा सब डिव्हिजन 8, त्याच्यानंतर सब डिव्हिजन 6 पाथरी, त्याच्यानंतर सब डिव्हिजन 1 जिंतूर, परभणी जिल्ह्याभरातीलच असणार, जिल्हाभराच्या अंतर्गत ह्या डिव्हिजन अंतर्गत. आणि डिव्हिजन सब डिव्हिजन क्रमांक 10 परभणी. तर आश्वासन आता दिलं, पण आश्वासन पूर्तता नाही झाली तर पुढे काय आपल्याला? पुढे मला वाटतं नाही झाली तर मला नाईलाज असतो उपोषण करावं लागेल. कर्मचारी आमरण उपोषण करणार, मरो को वाचो. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.